नर्मदे हर नर्मदा माता की जय. आम्ही दुपारी इथे भरूच येथे आलो. भरूचला संन्यास आश्रमामध्ये आम्ही उतरलो. या भरूचला कामनाथाचं मंदिर आहे. भृगु ऋषींनी इथे साधना केलेली आहे. भास्करेश्वराचं मंदिर आहे, सोमेश्वराचं मंदिर आहे, कोटेश्वराचं मंदिर आहे. आणि नर्मदा पुराणानुसार भरूचमध्ये 48 तीर्थांचा उल्लेख होतोय. दशाश्वमेध घाट इथे प्रसिद्ध आहे, नर्मदा मंदिर आहे, दत्त मंदिर आहे. त्याचप्रमाणे हे चातुर्मासाचं क्षेत्र आहे. इथे चातुर्मास केलं जातं. म्हणजे नर्मदा परिक्रमेमध्ये जे 4 महिने चालत नाहीत, ज्याला आपण चातुर्मास म्हणतो, आषाढ शुद्ध एकादशी पासून कार्तिक शुद्ध एकादशी पर्यंत, म्हणजे देवशयनी एकादशी पासून देव उठणी एकादशी पर्यंत जे 4 महिने असतात, ते 4 महिने इथे चातुर्मास पाळला जातो. आणि मग चातुर्मासामध्ये आपण अनेक प्रकारची व्रतवैकल्य करतो, अनेक प्रकारच्या साधना करतो. आणि मग जे साधक आहेत त्या साधकांना हे स्थान साधना करण्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त असं आहे. मुळात नर्मदा किनारी कुठेही तुम्ही साधना केली तर ती अतिशय योग्यच आहे. नर्मदा किनारचं कुठलंही ठिकाण हे साधना करण्याकरता श्रेष्ठ आहे. पण इथे चातुर्मास केला जातो. मुळात परिक्रमेमध्ये मी आत्ता भरूचबद्दल एवढं सांगायचं कारण असं आहे, काल मी बोलण्याच्या ओघामध्ये भरूचबद्दल तुम्हाला जास्त सांगितलं नाही. पण भरूचबद्दल जास्त सांगण्याचं कारणच असं आहे की या भरूचमध्ये परिक्रमेमध्ये 21 दिवसाचा मुक्काम सांगितलेला आहे. म्हणजे जे 3 वर्ष 3 महिने आणि 13 दिवस परिक्रमा करतात, परिक्रमेचे काही नियम आहेत, त्या नियमाला धरून 3 महिने म्हणजे 3 वर्ष 3 महिने आणि 13 दिवस अशी जी परिक्रमा होते, त्या परिक्रमेमध्ये भरूच येथे 21 दिवसाचा मुक्काम सांगितलाय. तुम्ही मग म्हणाल की काका तुम्ही म्हणताय 4-4.5 महिन्यात पूर्ण होते, मग हे 3 वर्ष 3 महिने 13 दिवस कसे काय? तर तुम्ही जर नीट हिशोब केला तर याच्यामध्ये काही अंतर वाढणार नाहीये, हे लक्षात ठेवा. जे 4.5 महिन्यात तुम्ही 3600, सध्या 3600 आहे, मी ज्यावेळेस परिक्रमा केली त्यावेळेस 2900 किलोमीटर होतं, आता ते 3600 झालेलं आहे. तर तेवढंच अंतर आहे, पण फक्त चालण्याची मुक्कामाची एक प्रकारची पद्धत आहे. आता मी तुम्हाला 3 वर्ष 3 महिने 13 दिवस याचा थोडासा ठोकळ हिशोब देतो. हे बघा, मी आत्ताच सांगितलं चातुर्मास्यात 4 महिने चालत नाही, म्हणजे 3 वर्षामध्ये 3 चातुर्मास नक्की येतात, बरोबर. मग 3 महिन्यात 3 चातुर्मास म्हणजे 4 त्रिक 12, म्हणजे आपोआप 1 वर्ष बाजूला गेलं. आता 2 वर्ष 3 महिने आणि 13 दिवस राहिले. या 2 वर्ष 3 महिने आणि 13 दिवसामध्ये परिक्रमेच्या नियमानुसार एकादशीला चालत नाही, पौर्णिमेला चालत नाही आणि अमावास्येला चालत नाही. मग परिक्रमेच्या दरम्यान एकादशी, पौर्णिमा आणि अमावास्या चालत नाहीत. त्या दिवशी तुम्ही जिथे असाल तिथे तुम्हाला मुक्काम करावा लागतो. मग आता महिन्यामध्ये 2 एकादशा येतात, एक पौर्णिमा येते आणि एक अमावास्या येते. म्हणजे महिन्यातले 4 दिवस हे चालायचे नसतात. म्हणजे 12×48, एका वर्षात 48 दिवस तुम्हाला पुन्हा चालायचं नाही. मग एका वर्षात 48 म्हणजे 2 वर्षामध्ये 96 दिवस. 96 दिवस म्हणजे साधारणतः 3-3.5 महिने, म्हणजे वरचे 3 महिने आणि 13 दिवस असेच गेले. आता फक्त राहिले 2 वर्ष, कारण 1 वर्ष चातुर्मासा करता गेलं आणि 1 वर्षातले हे उरलेले 2 महिने किंवा जे काय मी आता सांगितलं हे सगळे एकादशी आणि पौर्णिमा ह्याच्यामध्ये गेले. उरलेल्या 2 वर्षामध्ये ते तुम्ही चालता, ते तुम्हाला काही ठिकाणी 5 किलोमीटर नंतर सुद्धा मुक्काम आहे, काही ठिकाणी 1 किलोमीटर नंतर मुक्काम आहे, काही ठिकाणी 10 किलोमीटर नंतर मुक्काम आहे,
त्यामध्ये मुक्कामात प्रत्येक ठिकाणचे दिवस ठरलेले आहेत, हे लक्षात ठेवा. म्हणजे काही ठिकाणी 1 दिवस मुक्काम करा, काही ठिकाणी 2 दिवस मुक्काम करा, काही ठिकाणी 7 दिवस. आता पुढे आपल्याला शुक्ल तीर्थ लागेल, त्या शुक्ल तीर्थावर 7 दिवस मुक्काम सांगितलाय. आता या भरूचला 21 दिवस मुक्काम सांगितलाय, म्हणून त्याला 3 वर्ष 3 महिने 13 दिवस लागतात. मग भरूचला 21 दिवस मुक्काम सांगितलाय, म्हणून भरूच हे परिक्रमेच्या दृष्टीने तसं फार मोठं स्थान आहे असं म्हणायला काही हरकत नाही. याच ठिकाणी हा जो संन्यास आश्रम आहे, या संन्यास आश्रमात आम्ही मुक्काम करायचं ठरवलं. संध्याकाळी आम्हाला स्वामीजींनी भोजन करायला या म्हणूनच सांगितलं. मग संध्याकाळची आरती पूजा हे सगळं करून आम्ही त्यांच्या त्या घर वजा आश्रमामध्ये आम्ही भोजनास गेलो. भोजन बिजन झालं, पण स्वामींची एक नजर मात्र त्या संन्याशावर होती. त्यांना आतून राग येत होता की हा संन्यासी असा कसा. मला कळतच नव्हतं की स्वामी असं का वागतायत. नंतर आम्ही आलो, स्वामीजींची सतरंजी घातली, माझी सतरंजी घातली आणि स्वामीजींसमोर बसलो. तेव्हा स्वामीजी म्हणतात की संन्यास आश्रम हा सहजासहजी कोणीही घ्यावा इतका तो सोपा आश्रम नाहीये. साधकाला अतिउच्च पातळीला जाण्याकरता, थोडक्यात सिद्धत्व प्राप्त करण्याकरता म्हणा, किंवा आध्यात्मिक क्षेत्राच्या परमोच्च बिंदूला स्पर्श करण्याकरता संन्यासाश्रम हा फार उपयुक्त आश्रम आहे. स्वामींनी बोलायला सुरुवात केली होती, हा अतिशय उपयुक्त आश्रम आहे. बघ, ब्रह्मचारी आश्रम आहे, गृहस्थ आश्रम आहे, वानप्रस्थ आश्रम आहे आणि मग त्याच्यानंतर संन्यास आश्रम आहे. जर समजा वानप्रस्थ आश्रम मध्ये टाकायचं कारण काय, गृहस्थ आश्रम ठीक आहे, विवाह केला म्हणून तो गृहस्थाश्रमी झाला. ब्रह्मचारी आश्रम गुरुगृही जाऊन किंवा एखाद्या गुरुकुलात जाऊन त्यांनी साधना ध्यानधारणा किंवा वेदांचं अध्ययन करतो म्हणून ब्रह्मचारी आश्रम आहे. ब्रह्मचारी आश्रम आणि गृहस्थ आश्रम आणि मग नंतर खरं लगेच संन्यास आश्रम पाहिजे होता, पण मग लगेच संन्यास आश्रम सांगितला गेला नाही. तर संन्यास आश्रम आणि गृहस्थ आश्रम याच्यामध्ये वानप्रस्थ आश्रमाचं वर्णन करण्यात आलेलं आहे. हा वानप्रस्थ आश्रम कशा करताय हे पहिले बघ. वानप्रस्थ आश्रमामधले जेवढे काही नियम आहेत हे सगळे संन्यास आश्रमाला लागू होणारे आहेत. संन्यास आश्रमातले काही असे महत्वाचे नियम आहेत की संन्यासानी कनक कांचन कांता या 3 गोष्टींना स्पर्श करू नये. कनक म्हणजे सोने, कांचन म्हणजे द्रव्य आणि कांता म्हणजे स्त्री. कनक कांचन कांता या 3 गोष्टींना त्यांनी स्पर्श करायचा नसतो. मग हाच नियम वानप्रस्थामध्ये आहे. संन्यासाश्रमाच्या नियमाप्रमाणे घरात राहायचं नसतं. घोर अरण्यात किंवा इतरत्र एका गावात 3 दिवसाच्या वर न राहणे असे अनेक प्रकारचे नियम आहेत. तर मग याची पूर्व तयारी म्हणा, संन्यासाश्रमाची पूर्व तयारी असं म्हटलं तरी चालेल. तर पूर्व तयारी म्हणजे वानप्रस्थ आश्रम आहे. वानप्रस्थ आश्रमामध्ये तुम्ही घराचा त्याग करून तुम्ही स्वतः साधने करता इतरत्र फिरता, स्वतःची कोरडी भिक्षा घेऊन स्वतः अन्न शिजवून तुम्ही ते भक्षण करता. या वानप्रस्थ आश्रमामध्ये तुम्ही कनक कांचन कांता यांना स्पर्श करत नाही. हे सगळे नियम पाळून तुम्ही वानप्रस्थ आश्रम सांभाळायचा असतो. मग जर समजा हे नियम पाळत असताना तुम्हाला त्रास झाला, तुम्हाला कठीण वाटले, तुमच्याकडनं शक्य होणार नाही असं जर तुम्हाला वाटायला लागलं तर परत तुम्ही वानप्रस्थ आश्रमाचा त्याग करून गृहस्थ आश्रमात येऊ शकता. पण तुम्ही गृहस्थ आश्रमातनं सरळ संन्यास आश्रमात गेलात आणि संन्यास आश्रमामध्ये हे सगळे नियम पाळत असताना जर समजा तुम्हाला ते अवघड वाटले, तुम्हाला ते शक्य नाही झाले, तुम्हाला त्याचा प्रचंड त्रास व्हायला लागला,
तर मात्र तुम्हाला गृहस्थाश्रमात येता येत नाही. तुम्हाला काहीही करून तो संन्यास आश्रम पूर्ण करावाच लागतो. मग आता स्वामी म्हणाले, आता या संन्यासाकडे बघ. यांनी कनक कांचनला स्पर्श, कांता सोडून दे. स्त्रियांबद्दल आपण काही बोलू नये, सत्य असत्य आपल्याला माहित नाही. पण यांनी कनक, सोनं आणि कांचन म्हणजे द्रव्य, याला स्पर्श नाही केला का? हा कुठल्याही मोहाला बळी पडलेला नाही का? संन्यासानी गुरुचरित्रानुसार फक्त 8 घास जेवायचा आहे. हा तसं वागतो का? संन्यासाला रुचिहीनता असावी. म्हणजे ज्यावेळेस संन्यासी हा अग्नीला सुद्धा स्पर्श करत नाही, लक्षात ठेवा. संन्यासी हा अग्नीला स्पर्श करत नाही. तो स्वतः स्वयंपाक बनवत नाही, तर तो भिक्षा करतो. भिक्षा तो साधारणतः 5 घरी भिक्षा करतो. 5 घरी भिक्षा केल्यानंतर ती भिक्षा आणून आपल्या इच्छित देवतेला त्याचा नैवेद्य दाखवून त्याचे 2 भाग 3 भाग, त्याच्या जशा जशा संकल्पना असतील त्या पद्धतीने ते भाग करून, एक समजा नर्मदेला अर्पण करायचा आहे, एक गाईला द्यायचा आहे, एक श्वानाला द्यायचा आहे, आणि उरलेला जो एक भाग आहे त्यामधून फक्त 8 घास जेवण करायचंय. मग 8 घासामध्ये आता तुम्ही 8 घास सांगितलेले आहे, लक्षात ठेवा, गोळे नाही. मग हे 8 घासच जेवायचं आहे. म्हणजे पुन्हा इथे येतं, मी काल सांगितल्याप्रमाणे, की जगण्याकरता जेवढं अन्न तुम्हाला आवश्यक आहे तेवढं अन्न सेवन करावं, पण त्या अन्नाकरता जगू नये. आणि निरस याचा अर्थ असा, आमचे वासुदेवानंद सरस्वती भिक्षा मागून आणायचे, ती भिक्षा 7 वेळा नर्मदेत डुबवायचे. आता ती सगळी एकत्र भिक्षा असायची, लक्षात ठेवा. ती ओलीच भिक्षा असायची. म्हणजे त्याच्यामध्ये भाजी आहे, भात आहे, कोणी चपाती दिली, कोणी लाडू दिला, कोणी काय दिलं, हे सगळं एकत्र. आणि ते 7 वेळा पाण्यामध्ये डुबवायचे. आणि मग मला सांगा, ते 7 वेळा डुबवल्यानंतर त्याचं काय होत असेल? म्हणजे चवीने जेवणं हे संन्यासाला ग्राह्य नाहीये. अशा अनेक प्रकारचे म्हणे नियम आहेत. मग हा संन्यासी हे पाळतो का? मग जर तुम्हाला ते पाळता येत नसेल तर संन्यास आश्रमाचा तुम्ही घोर अपमान करता आहात. विरक्ती ही संन्यास आश्रमामध्ये पाहिजेच. विरक्ती ही गृहस्थालाही पाहिजे. आसक्ती कोणालाच नसावी. पण संन्यासाची विरक्ती ही वेगळ्या पद्धतीची आहे. संन्यासी हा मूर्तीपूजक सुद्धा नसतो. संन्यासी हा मंत्र सामर्थ्य, ध्यानशक्ती, ध्यानधारणा याच्यावर त्याचं सर्वात जास्त प्रभुत्व असतं आणि तो त्या पद्धतीने करत असतो. संन्यासी कुठल्याही वाहनामध्ये बसत नाही. त्याला कुठलंही अंतर कापायचं असेल तर तो पायी जातो. म्हणून त्याला परिवारकाचार्य ही पदवी मिळते, जी परमपूज्य वासुदेवानंद सरस्वतींना होती. तर ती परमपूज्य वासुदेवानंद सरस्वतींना असलेली पदवी परिवारकाचार्य ही संन्यासाला मिळते, कारण तो वाहनाला स्पर्श सुद्धा करत नाही. शरीर प्रकृतीमुळे एखाद वेळेस ते असेल तर त्यांना ती पदवी मिळत नाही. पण त्यांनी बाकीचे नियम म्हणजे विरक्ती, कशाविषयी त्यांना आसक्ती नसावी. मुळात मोक्ष या शब्दाविषयी सुद्धा त्यांना आसक्ती नसावी. त्यांनी फक्त साधना करून आपल्या विद्येच्या जोरावर, आपल्या ज्ञानाच्या जोरावर समाजाचं कल्याण करावं. हे कितपत समाजाचं कल्याण करतात हा प्रश्न फार महत्वाचा आहे म्हणे. आणि मग असे बघितले की मला त्याचा राग येतो असं स्वामी सांगायला लागले. स्वामी म्हणाले, संन्यास आश्रमामध्ये तुम्हाला राग, लोभ, मोह
याचं जसं षडरिपूंवर विजय मिळवता आला पाहिजे त्याच पद्धतीने जेवढं षडरिपूंवर विजय मिळवता आला पाहिजे तेवढंच तुम्ही एकाग्र तुम्हाला राहता आलं पाहिजे. संन्याशांनी सर्वात जास्तीत जास्त एकांतात राहणं अत्यावश्यक असतं, हे लक्षात ठेवा. म्हणे संन्यासाश्रमावर स्वामींनी भरभरून बोलले. मी ऐकत होतो. मी म्हटलं स्वामी माझा एक प्रश्न आहे. काल त्यांनी ब्रह्मचारी आश्रमावर सांगितलं, आज तुम्ही संन्यास आश्रमावर सांगताय, नक्की तुमचा हेतू काय आहे? तुमचा हेतू कृपया मला क्षमा करा म्हटलं. तुमचा काहीही हेतू असला तरीही मी संन्यास स्वीकारणार नाही. मला संन्यास आश्रमामध्ये यत्किंचितही स्वारस्य नाही, कारण माझ्याकडनं संन्यास आश्रम निभावला जाईल याची मला खात्री नाही आहे. कारण हा मनुष्य देह आहे. खाण्याची तरी मोह होऊ शकतो, चालण्यात बाबतीत वाहनाचा मोह होऊ शकतो, कुठलाही मोह होऊ शकतो. आणि म्हणून मी सद्य परिस्थितीमध्ये जो वानप्रस्थात आहे तो वानप्रस्थ आश्रमच योग्य आहे. वानप्रस्थ आश्रमामध्ये अनेक गोष्टी या मी करू शकतो. स्वामी हसले. स्वामी म्हणे मला तुला हे सांगायचं बिलकुल नव्हतं की तू संन्यास आश्रमाचा स्वीकार कर किंवा करू नको, पण त्या संन्यासाला बघून मला हे सगळं सांगण्याची उपरती झाली म्हणून मी सांगितलं. त्यानंतर स्वामी आणि मी आम्ही फिरत फिरत कामनाथ मंदिराकडे गेलो. कामनाथाचं मंदिरात भास्करेश्वराचं दर्शन केलं. रात्री साधारणतः 8 वाजेच्या दरम्यान आम्ही भास्करेश्वराचं दर्शन केलं. दशाश्वमेध घाटावर गेलो. तिथून नर्मदा मंदिर मैयाचं दर्शन करून आम्ही रात्री पुन्हा स्वस्थानी आलो. स्वामी बसले. स्वामींना म्हटलं अजून काही ऐकण्याची इच्छा आहे? स्वामी म्हणतात नाही, आज मी तुला सांगितलं हेच विवेचन किंवा मी जे सांगितलं याच्यावर तू अतिशय बारकाईने चिंतन करण्याची गरज आहे. त्यामुळे तू चिंतन कर. तुला याच्यात काय त्रुटी सापडतात, याच्यात काय चुकतंय किंवा काय नाही, किंवा तुला काय प्रश्न पडतात, हे सगळे प्रश्न गोळा कर आणि मला उद्या याच्यावर विचार. मी तुला त्याची उत्तरं देईन. हा मोठा गहन प्रश्न होता. संन्यास आश्रमावर मी काय चिंतन करावं, संन्यास आश्रमावर मी कुठले प्रश्न निर्माण करावे आणि त्याची उत्तर स्वामींकडनं घ्यावी, या विचारामध्ये मी स्वस्थानावर आलो. बसलो, खूप विचार करतोय आणि कल्पना आली की खरोखर संन्यास आश्रमामध्ये काय काय होतं आणि काय काय व्हायला पाहिजे आणि असं का, असे अनेक प्रश्न मग हळूहळू निर्माण व्हायला लागले. आणि मग मी ठरवलं की उद्या हे सर्व प्रश्न स्वामींजींना विचारून त्यांच्याकडनं त्याची उत्तरं शोधायची, त्यांची उत्तरं घ्यायची. आणि मी निद्रेच्या अधीन झालो. मी काय काय प्रश्न विचारले, काय काय नाही, हे आपण आता उद्या बघू. आता नर्मदा मातेची आरती. ओम जय जगदानंदी हो मैया जय आनंद कंदी, ब्रह्मा हरिहर शंकर रेवा शिव हर शंकर रुदरी पालंती. ओम जय जगदानंदी. देवी नारद शारद तुम वरदायक, अभिनव पद चांडे हो मैया अभिनव पद चांडी. सुर नर मुनि जन सेवत, सुर नर मुनि जन ध्यावत, शारद पदवंती. ओम जय जगदानंदी. देवी धूम्रक वाहन राजत, वीणा वादन्ते हो मैया वीणा वादन्ती.
झोमा काता जननाना जननाना रमते राजन्ति ओम जय जगदानंदी देवी वाजत ताल मृदुंगा सुरमंडल रमते हो मैया सुरमंडल रमती तुडितान तुडडड रमते सुरवंती ओम जय जगदानंदी देवी सकल भुवन पर आप विराजत निषदीन आनंदी हो मैया सब जुग आनंदी गावत गंगा शंकर सेवत रेवा शंकर तुम भव भेटंती ओम जय जगदानंदी मैया जी को कंचन थाल विराजत अगर कपूरवाती हो मैया अगर कपूरवाती जगमग ज्योत जगावत अमर कंठ में विराजत धोला गढ़ में विराजत नाभि स्थल में विराजत सीतावन में विराजत मांडवगढ़ में विराजत ओंकारेश्वर में विराजत शूलपाणी झाड़ी में विराजत घाटन घाट पूजावत रत्ना सागर में समावत ब्रह्मा वेद उच्चारत ऋषि मुनि ध्यान लगावत नारद वीणा बजावत कन्हैया मुरली बजावत भोले बाबा डमरू बजावत पार्वती आरती उतारत मैया जी की कोटि रतन ज्योति ओम जय जगदानंदी मैया जी की आरती निषदीन जो कोई पढ़ गावे हो मैया जुग जुग पढ़ गावे भजत शिवानंद स्वामी जपत हरिहर स्वामी मनवांछित पावे ओम जय जगदानंदी ओम जय जगदानंदी हो मैया जय आनंद कंदी ब्रह्मा हरिहर शंकर रेवा शिव हर शंकर रुदरे पालन्ति ओम जय जगदानंदी नर्मदा माता की जय नर्मदे हर नर्मदे हर हर नर्मदे हर हर हर